रणजित रोहन पाटील बाई तुमच्या जनाची विनंतीला भेटीला आलेली आहे. चालू आमचा प्रवास सुरू झालेला आहे, पण आम्ही हळू का बोलत आहोत? हे बघा, बाळ झोपलेलं आहे. तिचं त्या दिवशी ऑलरेडी आवाजाने उठली, हैराण झालेली. म्हणलं आज नाही उठवायचं हिला, वरना भी बात खतम. आज का सफर लंबा है. आज का सफर लंबा है. माझ्यासोबत आहे उमेश आणि प्रणिता. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आणि भावेश आहे आणि ऑफकोर्स मी पण आहे. अशा आम्ही 4 जण निघालो. 4 नाही, सॉरी 4:30 आम्ही निघालेलो आहोत. 4:30 वाजताच निघणार होतो, 4:30 पण 6 वाजलेले आहेत निघताना. सकाळ झाली, चिकलू उठला बाबा चिकलू. हाय फ्लँकीज आहे सगळ्यांना. लागला फोन तोंडाला. इथून आमचं गाव चालू. हा इथून का? बोलता ना. हा वेशी. हा. फायनली मी आलेली आहे कोकणात. चिपळूण आली मी, चिपळूण आलो. पण फायनली हो नाही करता शिमग्याला जायचंय करता फायनली. कसा करतोय, किती खुश झालाय तो. जिजा आता आजोबांबरोबर गट्टी झालेली आहे जिजाची. आता पूर्ण गाव फिरायला जाणार जिजा आजोबांच्या सोबत, होय ना? बसली तुझे. अगं बाय, पहिली तर तूच पंक्तीला बसली. पहिली ही पंक्तीला बसलेली आहे बघा. पुरी, अळूवडी, चवळीची भाजी ना, चवळी, बटाटा, खीर, पापड, श्रीखंड, पुरी, सगळंच आहे एकदाच. आणि एकदम शांतता आहे, एकदम शांतता. असं फुल आम्ही पडघ्याला गेल्यावर कसं फील होतं, एकदम शांती फुल तशी गावाची एकदम शांती आहे. मस्त छान जेवून झालेलं आहे. पोटोबा झोपून झालेला आहे. लिटरली कितीतरी वर्षानंतर मी अशी झोप काढलेली आहे. फार्म आहे, त्या फार्ममध्ये छान झाडं लावलेली आहेत. खूप सुंदर केलं आहे बघा. हे घर आणि असं बाजूला सगळी झाडं लावलेली आहेत. अरे तर खायची पानं दिसत आहेत, पण ही काळी मिरी आहे का? त्याच्यामध्ये असे लागतात, बुश लागतात. ओ अच्छा, साईडनी सगळे नारळ. म्हणजे जर मध्ये कोणी यायचा प्रयत्न केला तर पडू दे डोक्यात टान. ते छोटा बारीक आवळा. हा हो राई आवळा. तर ओ हा आवडतात खायला. हे बघा जाम आलेले आहेत. याला काय म्हणतात? एटीएम म्हणजे ऑल टाइम मँगो. म्हणजे ह्याला नेहमी मँगो येतो, म्हणजे 12 महिने मँगो असतात. हे कोकम तर लावायला पाहिजे कोकणात म्हटल्यावर. लिंबू असतो ना, हा तो मोठा वाला. हे तर ह्याच्यामध्ये पण टाकून छान लागतात ही पानं कोऱ्या चहामध्ये. हा थोडा आंबट पण आयला. ये सब एक्सपेरिमेंट ना कोरोना में किया है. गावात जायचं, लिंबाच्या झाडाची पानं तोडायची आणि टाकायची चहामध्ये. चल आपले हात आणले म्हणती. हे तर आपले हे जांभळं ना, हा जांभळाला पण मोहर आला. त्याचा पण सीझन आला ना आता. आमच्या बहाडोलीचं ना एक तिकडचं मिळालं ना, ते घेऊन येऊया एकदा. तिकडचे ना एकदम असे, तुम्हाला तर माहिती आहे ना, काय गोड 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 असतात जांभळं. हा भरपूर आलेत पप्पा. हो पिकले नाहीयेत अजून, हळूहळू पिकतील. अच्छा, फणसाचं झाड. चला म्हणजे आपण पुढच्या वर्षी म्हणजे फणस आपल्याला मिळतील. काळी मिरी अशी साईडला लावले वाटतं सगळ्यांच्या खाली बुंद. त्याला इंटरक्रॉपिंग बोलतात. अच्छा, हे झाड कोणतं आहे जरा सांगा बरं तुम्ही सगळ्यांनी. ओळखा पाहू हे झाड कोणतं आहे. हे आहे तेजपत्ता. सुकल्यावर जे आपण वापरतो तेजपत्ता, मटणामध्ये, चिकणामध्ये, मसालेदार भाज्यांमध्ये सगळंच लावलंय थोडं थोडं. किती बघा भारी आहेत की. ही तर ती मोठीवाली केळी आहेत. हे काय आहे? हा हळद. हा ते बोलत होते. काढली आहे हळद लावून. अच्छा, ह्याच्या आतमध्ये लावलेली. खतरनाक काम आहे. हळद आलं पण ना, मग ते एक्सपोर्ट होते. हा आलं पण. अच्छा, मग एक्सपोर्ट होतं का ठाण्याला? हो का आलं? यहाँ से एक्सपोर्ट होता है ठाणे में. हाँ अभी पालघर में भी. हाँ
हा दिसला वांग, हे बघा. गावठी वांगे होते. हा हे बघा वांग्या, हा आला, दिसला. जाम तोडून पण आणला त्याने, बघितला का? मी इथे वाट बघत बसली आणि तो भावेश जाऊन जाम तोडून आला आणि खात आलाय ती पण. मोठे मोठे वरचे काढायचे असं आहे, म्हणून मला बोलवायला आला, असं म्हणजे माझी उंची पुरेल असं. हा बघितला, वरतून हो पण बोलतोय. हा बी नसते त्याच्यामध्ये, एकही बी नसते. सीडलेस आहे. हो, संध्याकाळची चहा प्यायची वेळ झाली आहे. काकून विचारलं चहा पिते, कॉफी, लिंबू सरबत बनवू, नको. आता मी उद्यापासून सांगेन जाम द्या, जाम. चहा प्यायची वेळ झाली, जाम द्या, जाम. काका एकदम गोड आहेत जांभळं. साखर टाकलेली का त्याच्यात? आता गोड आहेत. हा, गेल्या वर्षी एवढी गोड नव्हती ना. या वर्षी मी येणार होती ना, म्हणून जास्त गोड झाली. ही बघ ओढून ओढून खातीये. हे बघ ही आंटीच्या काय ह्याच्यातली आहे, पार्टीतली आहे. आंटीच्या पार्टीतली आहे. हा नको बघा दात नाही तरी पण हिरड्याने खाल्लेला आहे बघा जाम. टाटा का राजूला, टाटा, येतो आम्ही. आता आम्ही चाललेलो आहोत चिपळूणचं मार्केट पाहायला. या शाळेत कोणी शिकले असं ते कमेंट करा बरं का, न्यू इंग्लिश स्कूल मध्ये. लाडात येऊन बसून आपल्या जेवताना असतं ते ताटात गोव्याला गेल्यावर कसं लागतं. आम्ही आता निघालेलो आहोत गावातली होळी पाहण्यासाठी. तर जस्ट आता लावतात आणि आम्हाला आवाज येत होता ह्याचा, धडाडंग 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 धडाडंग. मग आम्ही आपलं निघालो चालत म्हटलं जरा होळीचं दर्शन घेऊन यावं. शुभ सकाळ मंडळी, शुभ सकाळ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग काका, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बेटा. गुड मॉर्निंग. आमची सकाळ झालेली आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत. कुठे काका, कुठे निघालो आता आपण? मंदिर मध्ये 4:30 झालेले आहेत. आम्ही 4 वाजता निघणार होतो. 4:30 झाले तर आम्ही पोहोचतोय मंदिरामध्ये, कारण ग्रहणामुळे सकाळी अर्ली मॉर्निंग होम होणार आहे मंदिरामध्ये. तर आता आम्ही तिथेच जातोय सगळेजण. धडधडता शादन दन ढोल बगर आज उठलंय हे रान. श्री परशुरामाच्या पावन भूमीत उभं डौलात आमचे हे 4 गाव. आई श्रीराम वरदायिनीचा आशीर्वाद. श्री केदारनाथ अमुच मोठं बलस्थान. निर्बाड काडवली अनपाली खांदाट 4 गावाचे एकवटलंय बघा दैवत. एकाच नादान आज घुमली हिरान, कोकणच्या मातीत घुमतय गाण. होळीला घेऊन नाही आल्यास काय? तुझे व्हिडिओ बघते, छान व्हिडिओ सगळे तुमचे. नमस्कार. आकाश, तर मी म्हटलं आई नेहमी त्यांची व्हिडिओ बघतो त्या
आईपेक्षा पटकन मुलं ओळखतात, अरे तू हिला बघतेस ना. तर आता मी आलेली आहे उमेश दादांच्या गावी. दादा नमस्कार. 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 तर आता मला कळेल का, कारण की शिमग्याला मी पहिल्यांदाच आलेली आहे, तर कसं असतं काय असं सगळ्या गोष्टी आणि थोडीशी माहिती. हो, तर सर्वप्रथम तर रंजिता पाटील तुमचं खूप स्वागत. चारगावचं आमचं हे मंडळ आहे. माझ्यापेक्षा सर्वात चांगलं माहिती मला वाटतं यांच्यापैकीच सगळे देतील. नमस्कार मंडळी. आमचं हे निरबाडे गाव, खरं म्हणजे हे जे आमचं देवस्थान आहे हे चारगावचं देवस्थान आहे. त्याच्यामध्ये काडवली हे खेड तालुक्यातलं गाव आहे. हे निरबाडे चिपळूणमधलं आहे. याच्या बाजूलाच 1-2 किलोमीटरवरती पाली गाव आहे आणि त्याच्या पुढे एक किलोमीटरच्या परिसरामध्ये खांदाट गाव आहे. असं 4 गाव मिळून आमचं हे देवस्थान आहे. या भूमीचं जर वैशिष्ट्य म्हणाल तर शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही आमची भूमी आहे. आमच्या खांदाटमधलं जे शंकराचं मंदिर आहे मल्लिकार्जुन, हे जागृत देवस्थान आहे आणि त्याच्याच बाजूला दळवटणी हे जे गाव आहे त्या ठिकाणी शिवराय येऊन गेल्याची साक्ष इतिहासामध्ये त्या ठिकाणी आढळते आणि त्या मंदिरामध्ये सुद्धा छत्रपती शिवरायांचं पदस्पर्श त्या ठिकाणी झालेला आहे. अशी ही भूमी आहे. चारगावचं हे देवस्थान आहे. याच्यामध्ये रामवर्धानी मंदिर हे आमचं समोर या ठिकाणी आहे. ते मुख्य असं ते रामवर्धानी मंदिर आहे. त्या ठिकाणी मुख्य देवता आई रामवर्धानी, त्याचबरोबर पद्मावती देवी, काळकाई देवी, नवसारी देवी, क्षेत्रपाळ अशी त्या सिंहासनावर आढळून असणाऱ्या ह्या मूर्त्या आहेत. त्यानंतर बाजूलाच दक्षिणमुखी असणारे केदाराचं मंदिर आहे. याच्यामध्ये केदाराच्या मूर्त्या आहेत. त्याचबरोबर रघुवीर आहेत, 7 आसरा आहेत. अशा वेगवेगळ्या देवतांच्या मूर्त्या या मंदिरामध्ये आहेत. 4 गावातील एकोप्याचा असणारा हा जगामध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या भारताचा जर विचार केला तर महाराष्ट्रामधला हा एकमेव असा हे 4 गावचं देवस्थान आहे. आमची ही ग्रामदेवता आई रामवर्धानी आणि केदारनाथाच्या आशीर्वादामुळंच हे आमचं एकोपा या ठिकाणी टिकवून ठेवलेलं आहे. याच्यामध्ये 4 गावामध्ये वेगवेगळे सण आम्ही सगळे एकत्र येऊन या ठिकाणी करत असतो. चारगावच्या देवस्थानाचा कारभार हा वेगवेगळ्या जाती धर्मातील सगळ्या मंडळींना घेऊन या ठिकाणी साजरे केले जातात. उर्वरित माहिती माझे सहकारी या ठिकाणी जगदीशराव माडिक हे या ठिकाणी देतील. आमच्या गुरुजींनी सांगितलं त्याप्रमाणे हे चारगावचं देवस्थान आपल्याला माहीत आहे की 4 गाव ते सुद्धा 2 तालुक्यात विभागलेले गाव. आज कित्येक ठिकाणी शिमगे होत नाहीत. पोलीस स्टेशनला कंप्लेंट असतात. पोलीस स्टेशनला गावाला बोलवलं जातं. प्रत्येक गावातल्या व्यक्तीला हजेरी लावावी लागते. पण असा प्रकार ह्या 4 गावात कधी नाही. सर्व चतुर्सीमा 4 गावातील असणारी सर्व रयत आणि सर्व ग्रामस्थ एकोपाने करतात. कोणतीही अडचण या अडचणी असतातच, पण त्या अडचणीवर आई रामवर्धनीच्या कृपेने वेगवेगळ्या जिथे अडचणी असतात तिच्या कृपेने ते मार्ग सुटले जातात आणि हे सर्व आदिशक्ती रामवर्धनीच्या कृपेने होतं. यानंतर आता आजपासून या शिमगा उत्सवाला सुरुवात झाली. आज अशा प्रसन्न वातावरणात ग्रहणाचं जरी कारण असलं तरी आज पहाटे तुम्ही पाहिलं असाल की ते पहाटे एवढी लोकांनाही वाटलं नसेल की एवढे लोक जमतील ह्या वेळेला. हे एक एकोप्याचं असलेलं दर्शन आणि अचानक ठरलेल्या गोष्टी आहेत. या काही 2-3 दिवसातच लोकांच्या समोर ह्या ग्रहणाचा प्रकार आला आणि लोकांपर्यंत मेसेज गेला की आपलं ग्रहण असल्यामुळे आपण 5 वाजता होऊन लावतोय आणि लोकांची समज होती 5 वाजता सांगितलं म्हणजे 5:30 वाजता लागेल, पण 5ला सांगितलं ते 5च्या आधी सुरुवात झाली. ह्याच्यावरून आपल्याला कळेल की किती लोकांची जागरूकता आहे. सकाळचे पहाटेसुद्धा एवढे लोक येत आहेत. दरवर्षी एकादशीला आमची लाट तुटते, परंतु यावर्षी लाट लांबची आहे. कोंडे गावातून लाट येणार आहे. फार पूर्वी आमच्याकडून खोपड आणि ह्या अशा गावातून लाटी आलेल्या आहेत. फार एकोप्याचं हे असतं तिथे. लाट बाकीकडनं लाट आपण हातावर न उचलवतात. हे फार मोठं वैशिष्ट्यपूर्ण आहे. आपण पाहिलीत ही पालखी आमची जी आहे ही पालखीसुद्धा एक वेगळा ढाचा आहे तिचा. हा अशा प्रकारचा ढाचा तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही. पंचक्रोशीत नव्हे कुठेही बघा अशा प्रकारची पालखी तुम्हाला कुठेही बघणार नाही. एक वेगळं पण असं या चारगावचं आहे. आज आमच्या पुण्याला लोक आहेत, सुरतला आहेत, मुंबईला आहेत. त्याही पलीकडे प्रत्येक वाडीतून घरामागे देशाची सेवा करण्यासाठी सैनिकी सेवेमध्ये अनेक मंडळी जवान या ठिकाणी दिसतील.
पण आजही सैन्यातून निवृत्त झालेला जवान हा घरी बसत नाही. तर तो काय करतो, तर या ठिकाणी देवस्थानाचा कारभार बघतो. याचं कारण असं की ज्या ज्या वेळेला देशामध्ये युद्ध झाली, पाकिस्तानचं युद्ध असेल, चीनचं युद्ध असेल, या प्रत्येक युद्धामध्ये आमच्या या 4 गावातले महाडिक म्हणून जवान हे वेगवेगळ्या पदावर होते आणि ते कायम अग्रेसर असायचे. पण एकही बाजूच्या जवानाला गोळी लागून तो धारातीर्थ पडायचा. पण 4 गावातल्या महाडिक मंडळींपैकी कोणत्याही जवानाला गोळी बाजूने घासून जायची, पण कधी त्याला जखम झाली नाही. याचं एकमेव कारण म्हणजे ही आमची आई रामवर्धायनी. आणि आता तुम्हाला बघा, हा जो तुम्हाला देवाला लावलेला आरज आहे, हा अशा प्रकारचा जो आरज आहे ना, हा तुम्हाला अजून भेटणार की तिची असणारी लय. आणि आम्ही गुरुवाला किती वेळा सांगितलं की बाबा एवढ्या लांब प्रमाणात वाढवू नका, पण ती जी लय आहे त्यांची पूर्वंपार चाललेली त्यांची जी गाराणं गाळ्याची जी प्रकार आहे, हा आपल्याला आजूबाजूला बघायला मिळणार नाही. आणि ह्या गाराण्यामध्ये त्या संपूर्ण कुटुंबाचं संरक्षण, त्याच्यावर असणाऱ्या इडापिडा कशा टाळावं, ह्याचं सर्व तो एका अर्जामध्ये सगळं हे करत असतो. या ठिकाणी बरोबर 5 वाजता होम लावणं ही केवळ लोकांची असणारी श्रद्धा, आणि या श्रद्धेपोटीच हा आमचा 4 गावचा एकोपा हा आजच नव्हे तर याच्यापूर्वी तर सोडात, पण चंद्रसूर्य असेपर्यंत हा एकोपा असाच कायम राहणार आहे. आमचा दादा, त्यांचे बाबा जे आहेत नोकरी करून मुंबईतून आता इथे स्थायिक झालेले आहेत. पण इकडे आल्यानंतर चिरंजीवाला कल्पना नसेल, पण वेगळ्या पद्धतीनं ते जिथं जिथं आम्हाला देवस्थानाला गरज लागेल तिथं ते कायम मोठं सहकार्य त्यांचं असतं. फक्त पडद्याच्या पाठीमागे ते नेहमी असतात, आणि त्यांचं तेच सूत्र त्यांच्या चिरंजीवाने सुद्धा या ठिकाणी पाळलेलं आहे. आणि आम्ही सगळे मुंबई मंडळाचे सेक्रेटरी आहेत, माझे अध्यक्ष आहेत, या सर्वांच्या वतीने आमचं या ठिकाणी तुमचं खास करून आमच्या देवस्थानच्या वतीने शाल, श्रीफळ आणि पुष्प देऊन तुमचं या ठिकाणी आम्ही सन्मान करू इच्छितो. रामदे कांद्र्यादा रणजिता रोहन पाटील बाई तुमच्या जनाची विनंतीला भेटीला आलेली आहे. चालू वर्षात तुमचा हात मिळणार पण ठेवायची, आपण त्यांनी येऊन नारळ पण ठेवलेलाच आहे. मान्य करून बाय त्यांना सुद्धा बायका कोणचा नडबद्या कलम कोटा देव धर्म भावबंदी सोड संबंधी बिरद्या भेंडीचा किन लावसट एवढ लली कामाबाई त्यांच्या मुला माणसांची सिद्धीज्ञा, ज्या ठिकाणी त्यांची मुला माणसातील बाय त्यांच्या पाठीशी रखवाली लावबिरा केले कामाला बाय त्यांच्या या मधली कामा सिद्धीज्ञा ने कंदरा कंद सर्व गोष्टींच. आता आपण या मंदिरामध्ये आलेलो आहोत, तर या मंदिराची देखील आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया. बैजनाथ मंदिर असं म्हटलं जातं. हे मंदिर बघा 4ही बाजूने उघडं आहे. याचा आवार जो आहे तो ओपन आहे, आवार पूर्ण. तर दादा बसलेले आहेत, दादा थोडीशी माहिती देतील आपल्याला. या संजय अप्पाजी महाडिक दादांचं नाव आहे, तर दादा थोडीशी माहिती सांगतील. दादा या मंदिराबद्दल थोडीशी माहिती सांगा ना. पुरातन आहे, काळातलं आहे. शिवाय ह्या मंदिरात जे काय आमचे भक्तजनांचे काय प्रॉब्लेम्स असतील किंवा देवस्थानाच्या बाबतीत काय प्रॉब्लेम्स असतील तर ते इथे एकदम फायनल स्टेज म्हणून इथे अंतिम निर्णयाचं जे काय असेल तर ते ह्या देवस्थानच्या इथे त्याचा कल घेतला जातो. ही नदी आहे, नदीला ही वसिष्ठी नदी आणि अगदी नदीला लागूनच हे मंदिर आहे. एकदम शांतता आहे. आता छान सूर्योदय झालेला. आम्ही सगळे सकाळीच आलो होतो 4:30लाच मंदिरामध्ये, आणि आता हळूहळू सगळे गावकरी आपापल्या घरी गेलेले आहेत आणि आता 7:30 वाजलेले आहेत. पण अशी झोप नाही येत आहे, बघितलं असं फ्रेश वाटतं एकदम, है ना. देवीने झालं झोपू नको, पूर्ण व्यवस्थित माहिती करून घे सगळ्या गोष्टींची, कसं आहे काय असतं सगळं. खूप छान आणि मस्त माहिती मिळाली मला देखील. आता याच्या ऑनवर्ड तुमची प्रॉस्पेरिटी बघा कशी होईल, पुन्हा याल आमच्याकडे. नक्कीच मला खरंच आवडेल. आणि यावेळेसही मला देवीनेच बोलवलं, त्याच्यामुळेच मी आले. आपण कुठेही जात नाही, है ना. आपल्याला देव बोलवतो, त्याच्याशिवाय आपण काय कुठे पोहोचू शकत नाही. कदाचित तिच्या मनामध्ये होतं, त्याच्यामुळेच इथे आम्ही येऊ शकले. हे कधीपासून म्हणत होते आमच्या गावी जायचंय, आणि मला शिमग्याला कधीपासून यायचं होतं, पण ते कधीच शक्य झालं नाही एवढ्या वर्षांमध्ये. पण या वर्षी ते शक्य झालं. देवीनेच तुम्हाला मी माध्यम असेल ठीक आहे. देवी मला पण इतका आनंद झाला. बरोबर, माध्यम तर लागतच. एक्झॅक्टली. आता देव तो स्वतः नाही येणार, मग देव कुणाला तरी माध्यम म्हणून उभा करतोय, बाबा ठीक आहे तू जा आणि तू घेऊन ये.